श्री गुरुचरित्र अध्याय 8 शनि प्रदोष व्रत महात्म्य कथनम नामाष्टमोऽध्यायः। ओम श्री गणेशाय नमः, श्री सरस्वतये नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्रीपाद श्रीवल्लभाय नमः, श्री नृसिंह सरस्वतये नमः, दत्तात्रेय सद्गुरुभ्यो नमः। ओम नामधारक म्हणे सिद्धासी गोकर्ण महिमा निरोपिलासी, श्री गुरु राहिले किती दिवसी वर्तले पुढे काय सांग। तू श्री गुरुमूर्ती कृपा सिंधू माझे मनी लागला वेधू, चरित्र ऐकता महानंदू अत्युल्हास होतसे। परिसोनी शिष्याचे वचन संतोषे सिद्ध अतिगहन, सांगता जाहला विस्तारून श्रोते तुम्ही अवधारा। गोकर्ण क्षेत्री श्रीपाद यती राहिले वर्षे 3 गुप्ती, तेथोनी श्रीगिरी पर्वता येती लोकानुग्रहासी। जयाचे चरण दर्शन करिता जाण समस्त तीर्थां समान, शरणं पवित्रं विततं पुराणं वेदश्रुती बोलती। समस्त तीर्थे गुरुचरणी तो का हिंडे तीर्थभुवनी, लोकानुग्रह करणे म्हणोनी जाती आपण परियेसः। मासचारी क्रमोनी तेथे आले निवृत्ती संगमाते, दर्शन द्यावया भक्त लोकांते पातले तया कुरवपुरा। कुरवपूर महाक्षेत्र कृष्णा गंगा वाहे तीर, महिमा सांगतासे अपार भूमंडळात दुर्लभ। तेथील महिमा सांगता विस्तार होईल बहुत कथा, पुढे असे अखिल चरित सांगेन ऐक एक चित्ते। श्रीपाद राहिले कुरवपुरी, ख्याती जाहली भूमीवरी। प्रगट महिमा अपरंपारी, सांगता विस्तार असे देखा। जे जन भजती भक्तींसी, सौख्य पावती अप्रयासी। लक्ष्मी कन्या पुत्रेसी, जे जे चिंतिले पावती। समस्त महिमा सांगावयासी, विस्तार होईल बहुवसी। नामधारका परियेसी, सांगेन किंचित तुझ आता। पुढे अवतार व्हावया गती, सांगेन ऐका एक चित्ती। श्रीपाद कुरवपुरी असती, कार्य कारण पुढे असे। अवतार व्हावया कारण, सांगेन त्यांचे पूर्वकथन। वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण होता तया ग्रामी, त्याची भार्या होती एक नाम तिचे अंबिका। सुशीलाचार पतिसेवका, महापुण्य सती देखा। ती ते पुत्र होऊन मरती, पूर्व कर्म फळ अर्जिती। अनेक तीर्थव्रत आचरती, तिने केली परियेसा। ऐसे असता होणार गती, पुत्र जाहला मंदगमती। माता स्नेह करी प्रीती, अपूर्व आपणासी म्हणोनी। वर्धता माता पित्या घरी, विप्रात्मज वाढला अति प्रीती करी। व्रतबंध करीती कुळाचारी, वेदाभ्यासी घालावया। विद्यान येतया कुमरा, मंदमती अज्ञान बहिरा। चिंता वाढे त्या द्विजवरा, म्हणे पुत्र मंदमती। अनेक देव आराधोनी, पुत्र लाधल कष्टो। प्राचीन कर्म न सुटे म्हणोनी, चिंता करी अहोरात्र। अनेक परी शिकवित्यासी, ताडण करी बहुवसी। दुःख होय त्या जननीसी, वर्जी आपुले पती ते। पतीसी म्हणे ते नारी, पुत्र नाही आमुचे घरी। कष्टे करुनी नाना परी, पोशिले एका बाळकासी। विद्यान ये वेद त्यासी, वाया मारुनी का कष्टसी। प्राचीन कर्म असे त्यासी, मूर्ख होऊनी उपजावे। आता जरी तुम्ही यासी, ताडण कराल अहर्निशी। प्राण त्यजिन मी भरवसी, म्हणून बोले पतीसी।
स्त्रियेचे वचन ऐकोनी विप्र राहिला निश्चंतमनी, ऐसा काळ क्रमोनी होती तया ग्रामात, वर्तता पुढे तया स्थानी विप्र पडला असमाधानी, दैव वशे करूनी पंचत्व पावला पर्येसा, पुत्रासहित ते नारी होती तेथे कुरवपुरी, याचूनी आपुले उदर भरी जीवित्व करी येणे परी, विप्र स्त्रियेचा कुमर देखा विवाहा योग्य झाला निका, निंदा करीती सकळ लोक मतिहीन म्हणून या, कन्या न देती त्यासी कोणी समस्त करीती दूषणी, म्हणती शुष्क वाहे का पाणी उदर भरी येणे विधी, समस्त ब्राह्मण म्हणती त्यासी दगडा परी जन्मलासी, लांछन आणिले वंशासी अरे मूर्खा कुळनाशका, तुझ्या पितयाचा आचार ख्याती असे चारी राष्ट्र, जाणे वेद धर्मशास्त्र त्याचे पोटी तू जन्मलासी, बोल आणिला तू पितयासी घातल पितृव्याधोगतीसी, भिक्षा मागोनी उदर भरीसी लाज नये कैसी तुझा, जन्मोनी तू संसारी काय करावे पशुत्वा परी, अथवा गंगा प्रवेश करी जन्मोनी वाया म्हणती लोक, ऐसे ऐकोनी ब्रह्मचारी दुःख करी नाना परी, मातेसी म्हणतसे अवसरी प्राण त्यजन आपुला, निंदा करीती सकळ मज असोनी देह कवण काज, पोसू न शके माते तुझ जाईन अरण्यवासासी, ऐकोनी पुत्राचे वचन माता करी अति चिंतन, शोक करी अति गहन प्रलापित से ते नारी, माता सूत दुःख करीत गेली गंगा प्रवाहात, तेथे देखिले जगत भरीत श्रीपाद यती स्नान करिता, जाऊनी दोघे लागली चरणी विनवीती कर जोडूनी, वासना असे आमुचे मनी प्राण त्यजू गंगेत, निरोप द्यावाजी आम्हासी सद्गती व्हावया कारणासी, आत्महत्या महादोषी म्हणून विनवितो कृपा सिंधू, ऐकोनी विप्र स्त्रियेचे वचन पुसती श्रीपाद कृपा करून, का संकटी तुमचे मन त्या जीवणे प्राण कावण्या गुणे, विप्र स्त्री तये वेळा सांगती जाहली दुःखा सकळा, म्हणे स्वामी भक्त वत्सला तारावे आमा बाळकांचे, पुत्राविणे कष्टले भारी अनेक तीर्थे पादचारी, केली व्रते पूजा जरी सकळ ही देव आराधिले, व्रते उपवास सांगू किती करीते झाले अपरिमिते, झाला पुत्र दुर्मती निंदा करीती सकळ जन, वेदशास्त्र संपन्न पती माझा होता ब्राह्मण, त्याचे पोटी जन्मला हा हीन मंदमती दुरात्मा, कृपा करिगा श्रीपाद यती जन्मो जन्मी ऐसी गती, पुत्र न व्हावा मंदमती ऐसा पदार्थ सांगा मज, कृपा सागर दैन्य हरण म्हणून धरिले तुझे चरण, शरणागता करावया रक्षण आलासी स्वामी कृपा सिंधू, जन्मोनिया संसारी कष्ट केले नाना परी, न देखेची सौख्य कुसरी व्याले पुत्र न राहती, वाचोनिया हा एक सूत शेळीचा गळा, स्तनलोंबत वृथा जन्म दाहला म्हणत विनवीत से श्री गुरुसी, देवातायसे करणे पुढील जन्मी मनुष्यपणे, पूज्यमान पुत्र पावणे जैसा तू पूज्य जगत्त्रयासी, सकळ लोक त्यासी वंदिती ऐसा पुत्र होणार गती, उपाव सांगा श्री गुरुयती म्हणून चरणी लागले, त्याचे निमाते उद्धार गती नभे मागुती पुनरावृत्ती, पितरा सकळा स्वर्ग प्राप्ती लादे ऐसे निरोपावे, वासनासे माझ्या मनी पुत्र भावा ब्रह्मज्ञानी, बाळपणीच पाहून नयनी पूज्यमान
समस्तांचे श्रीपाद ऐकोनी तिचे वचन सांगती भक्ती कृपा करून करी वो ईश्वर आराधन पुत्र होईल श्री हरी ऐसा गवळणीचे घरी देखा कृष्ण उपजला जो कारणिका व्रत केले गवळणी ऐका ईश्वराची आराधना तैसा आराधी तू ईश्वर पुत्र पावसी हा निर्धार तुझ्या मनी आशा भार लाधसी म्हणती श्रीपाद यती विप्रस्त्री म्हणे तया वेळी व्रत कैसे केले ते गवळी कैसा पूजिला चंद्रमावळी विस्तारावे मज प्रती तैसेच व्रत करीन आपण म्हणून लागतसे चरणा कृपामूर्ती श्री गुरुराणा सांगता झाला तया वेळी म्हणती श्रीपाद तियेसी ईश्वर पूजी भूतू प्रदोषी मंदवारी विशेषी पूजा करी भक्तीने पूजा देखील गवळणी विस्तार असे स्कंद पुराणी सांगेन कथा ऐक सगुणी म्हणती श्री गुरु तियेसी ऐकून श्री गुरुचे वचन संतोषाली विप्रांगना जाऊन लागे श्री गुरुचरण विनवीतसे तये वेळी विप्रस्त्री म्हणे स्वामी यासी अभिनव माते निरोपिलेसी देखता पूजा प्रदोषी पुत्र झाला कृष्ण ऐसा आपण केली या पूजा जरी फळ पावे निर्धारी पूर्वी झाले कवणे परी विस्तारावे मज दातारा श्री गुरु सांगती तियेसी सांगेन ऐक एक चित्तेसी उज्जैनी नाम नगरीसी जाहले विचित्र परियेसा तया नगरी चंद्रसेन राजा होता धर्मज्ञ त्याचा सकासे प्राण मणिभद्र म्हणून परियेसा सदा ईश्वर भक्ती करी नाना परी पूजी अपारी भोळा देव प्रसन्न करी दिदला चिंतामणी एक कोटी सूर्यांचा प्रकाश माणिक शोभे महासुरस कंठी घाली सदा हर्ष तया मणिभद्र सेना सख्यासी तया मण्याचे लक्षण सुवर्ण होती लोह पाषाण तेज फाके जावरी जाण कनक होय परियेसा जे जे चिंतित मानसी ते ते पावे स्मरणेसी ऐशी ख्याती माणिकासी समस्त राज कांक्षा करीते इष्टत्वे मागती कित्येक मागो पाठविती ते माणिक बलात्कारे घ्यावया देख राज वांछिती परियेसा म्हणती क्रय करून देखा माणिक द्यावे आपण ऐका जरी न देसी स्वाभाविका युद्धा लागी येऊ म्हणती राजे समस्त मिळवून पातले नगरा त्या उज्जैनी अपार सैन्य मिळवून क्षोणी वेढिले तया नगरासी ते दिनी शनिवार त्रयोदशी राजा बैसला पूजेसी शंकान धरी मानसी एक चित्ते पूजितसे महाकाळेश्वर लिंगासी पूजा करी राजा हर्षी गवळिणी कुमरे पाहावयासी आली तया शिवालया पूजा पाहुनी शिवाची मुले म्हणती गवळणींची खेळ चला आम्ही ऐसेची लिंग करुणी पूजू आता म्हणून विनोदे करुणी आली आपुले गृहा सन्निधानी एक वटोनी पाषाणी कल्पिले तेथे शिवालय पाषाण एक करुणी लिंग पूजा करीती बाळके चांग नाना परिची पत्री सांग कल्पिती तेथे पूजेसी षोडशोपचारे पूजा कल्पिती उदक नैवेद्य समर्पिती ऐसे कौतुके खेळती ते गोपकुमारक गोपिका स्त्रिया येऊनी पुत्रा ते नेती बोलावनी भोजन करावे म्हणून गेली सकळ बाळके त्यातील एक गोपी सून
न जाय भुवनालिंग सोडून, त्याची माता जवळी येऊन मारी आपुले पुत्रासी, म्हणे कुमारा भोजनासी, चाल घरा जाहली निशी, काही केली नवचे परियेसी, तो गोपी कुमारक कोपे करुनी ते गवळणी, मोडी पूजा खेळ अंगणी, पाषाण दुरी टाकून गेली आपुले मंदिरासी, पूजा मोडिता बाळक प्रलाप करीतसे तो अनेक, मूर्छा येऊन क्षण एक पडिला भूमी अवधारा, लय लावून लिंगस्थानी प्राण त्यजू पाहे निर्वाणी, प्रसन्न झाला तो शूल पाणी तया गोपी सुताला, शिवालय रत्न खचित सूर्य तेज जैसे शोभित, लिंग दिसे रत्न खचित जागृत झाला तो बाळक, निज रूप धरून गौरी रमण उठवे बाळका करी धरून, वर माग म्हणे मी प्रसन्न जेवांची सीते देईन, बाळके विनविले ईश्वरासी कोपन करावा मातेसी, पूजा मोडिली प्रदोषी क्षमा करणे म्हणतसे, ईश्वर भोळा चक्रवर्ती वर दिदला बहुत प्रीती, प्रदोष समयी पूजा देखती गवळणी होय देवजननी, तिच्या पोटी होईल सूत तोची विष्णू अवतार विख्यात, न करी पूजा वहिली म्हणत पोशील आपुले पुत्रा परी, जे जे मनी तू इच्छिसी पावेल वेगी धरी मानसी, अखिल सौख्य तुझी या वंशी पुत्र पौत्री नांदाल, प्रसन्न होऊन गिरिजापती गेले लिंगालयी गुप्ती, शिवालय राहिले रत्न खचिती गवळिया घरी तयाच परी, कोटी सूर्याचा प्रकाश शिवालय दिसे अति सुरस, लोक म्हणती काय प्रकाश, उदय झाला दिनकरा आले होते परराष्ट्र राजे, विस्मय करीती महाचोजे, द्वेष सांडूनी बोलती ओजे, भेटो म्हणती रायासी, पहा हो पवित्र नगरात सूर्य झाला असे उदित, राजा असेल पुण्यवंत ऐसी यासी काय विरोध, म्हणून पाठविती सेवकासी, भेटू म्हणती प्रीतीसी, राजा बोलवी तयांसी आपुले गृही नगरात, इतुके होता ते अवसरी, राजा पुसतो प्रीती करी, रात्री असत अंधकारी, उदय जाहला केवी सूर्य, राज चंद्रसेन सहित पहावया येती कवतुकार्थ, दिसे विचित्र रत्न खचित शिवालय अनुपम्य, तेणेची परी गवळ्याचे सदन, विराजमान अतिगहन, पुसता झाला राजा आपण तया गवळिया कुमारकासी, सांगितला सकळ वृत्तांत संतोष करीती राजे समस्त, गवळिया राजा तू होई म्हणत देती नाना देश संपदा, निघून गेले राजे सकळ राहिला चंद्रसेन निर्मळ, शनी प्रदोष पूजा फळ भय कैंचय तया नरा, गवळी कुमार जाय घरा मातेसी सांगे सविस्तरा, येईल पुढे तुझ्या उदरा नारायण अवतरोनी, ऐसा ईश्वरे दिदलावर संशय न धरी निर्धार, प्रसन्न झाला कर्पूर गौर देखील पूजा प्रदोषींची, मोडिलेस प्रदोष पूजा म्हणून म्या मागितले त्या शूल पाणी, क्षमा करुनी घेतले म्हणून सांगे वृत्तांत मातेसी, ऐसा ईश्वर प्रसन्न झाला प्रदोष पूजा ऐसे फळ, श्रीपाद सांगती तये वेळा तया विप्र स्त्रियसी, तुझे मनी असेल जरी होईल पुत्र मजसरी, संशय सांडून निर्धारी शनी प्रदोषी पूजी शंभू, ऐसे म्हणून श्रीपाद रावो चक्रवर्ती भोळा देव, विप्र स्त्रियेचा पाहुनी भाव प्रसन्न होत तया वेळी, बोलावून तिचे कुमार कासी हस्त ठेविती मस्तकेसी,
ज्ञान जाहले तत्काळेसी त्रिवेदी झाला शास्त्रज्ञ वेदशास्त्रादी तर्क भाषा म्हणता झाला अति प्रकाशा विस्मय झाला असमसहासा विप्र म्हणती अति आश्चर्य विस्मय करोनी विप्रवनिता म्हणे ईश्वर हा निश्चित कार्याकारण अवतार होत आला नरदेह धरोनी पूर्वजन्मीचे पुण्यार्जित जोडले हे निश्चित जो भेटला श्री गुरुनाथ म्हणून नमिले क्षणा म्हणे ईश्वर तुची होसी पूजा करीन मी तुझ प्रदोषी मिथ्या नव्हे तुझी या वाक्यासी पुत्र व्हावा तुझ ऐसा निश्चय करोनी पूजा करीती नित्य येऊनी प्रदोष पूजा अति गहनी करी श्रीपाद रायासी पुत्र झाला तिचा महाज्ञानी वेदशास्त्रार्थ संपन्नी पूज्य जाहला अति गहनी सर्वांहूनी अधिकता विवाह झाला मग तयासी पुत्र पौत्री नांदे हर्षी श्री गुरु कृपा होय जासी ऐसे होय अवधारा ऐसा श्री गुरु कृपावंत भक्तजना असे रक्षित ऐक शिष्या एक चित्त नामधारका श्रीमंता नामधारक भक्तासी सांगे सिद्ध विस्तारेसी परियेसा समस्त भक्त हर्षी म्हणे सरस्वती गंगाधर इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे शनि प्रदोष व्रत महात्म्य कथनं नाम अष्टमोऽध्यायः श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पणमस्तु। ओवी संख्या 115। यथार्थ श्री गुरुचरित्र कुरवपूरची विप्रस्त्री अंबिकाची कथा शनिप्रदोष व्रतकथा राजा चंद्रसेनाची कथा नाम अध्याय 8। कुरवपूर विप्रस्त्री अंबिका आख्यान। नामधारक सिद्ध मुनींना म्हणाला, हे गुरुवर्य सिद्ध मुनी, आपण मला गोकर्ण महिमा सांगितला त्यामुळे माझे मन प्रसन्न झाले। पुढे श्री गुरुदेव तेथे किती दिवस राहिले ते कृपा करून कथन करावे, ते ऐकण्यासाठी मी फार आतुर झालो आहे। तुम्ही माझ्या मनाला छंद लावला आहे। गुरु महाराजांचे चरित्र ऐकताना मन फार प्रसन्न होते व मी तल्लीन होऊन जातो। पुढील कथानक मला कृपा करून सांगा। शिष्याचे हे वचन ऐकून सिद्ध मुनींना अतिशय आनंद झाला व त्यांनी पुढील कथानक सांगावयास सुरुवात केली। तेव्हा श्रोते हो, आपण नीट लक्ष देऊन श्रवण करा। अशा प्रकारे श्रीपाद गुरुमुनी गोकर्ण क्षेत्रात 3 वर्षे गुप्तपणे राहिले। तेथून ते लोकानुग्रहासाठी गिरीपर्वतावर गेले। त्यांचे चरण दर्शन घेतल्याने समस्त तीर्थक्षेत्रांच्या दर्शनाचे पुण्य लाभते। चरणं पवित्रं विततं पुराणं। ज्याच्या चरणी सर्व तीर्थयात्रा सामर्थ्य एकवटले आहे त्यांना स्वतः तीर्थी जाण्याची काय आवश्यकता अशी शंका मनात येईल, पण ते स्वतः करिता नव्हे तर लोकांना भाविकांना अनुग्रह देण्यासाठी गावोगावी हिंडत असत। असेच 4 महिने भ्रमण करून गुरुमुनी निवृत्ती संगमावर आले। भक्त लोकांना दर्शन देण्यासाठी कुरवपुराला आले। वाहत्या कृष्णा नदीच्या तीरी कुरवपूर तीर्थक्षेत्र आहे। कृष्णा म्हणजे ती प्रत्यक्ष गंगाच होय। तिचा महिमा अपार आहे, भूमंडळात दुर्लभ असा आहे। तेथील महिमा सांगितला तर खूप विस्तार होईल, म्हणून एक कथानक सांगतो, ते नीट लक्ष देऊन ऐक। श्रीपाद कुरवपूरला राहिले। तेथे त्यांची चोहोकडे ख्याती झाली। तेथील महिमा अपरंपार आहे। जे जन भक्ती भावाने श्रीपाद स्वामींची सेवा करीत त्याला सौख्य लाभत असे, लक्ष्मी कन्या पुत्र प्राप्त होत असे, जे काम चिंतिले ते काम सफल होत असे। श्रीपाद स्वामी पुढे नृसिंह सरस्वतींचा अवतार घेणार होते। त्या अनुषंगाने स्वामीजी कुरवपुरी असताना एक घटना घडली। त्याचे कथानक नीट लक्ष देऊन ऐक। त्या कुरवपुरात एक वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण राहत होता। त्याच्या पत्नीचे नाव अंबिका असे होते। ती एक सुशील व पतिव्रता स्त्री होती।
ती नित्यपतीची सेवा करीत असे. तिला एकच दुःख होते, तिची मुले वाचत नव्हती. तिने अनेक तीर्थे व्रताचरणे केली. असे देवाचरण करता करता तिला एक मुलगा झाला, पण तो मंदबुद्धीचा होता. मातेची त्याच्यावर फार ममता होती. या अगोदर मुले होऊन मरण पावली. हा वाचला त्यातच ती समाधान मानित असे. असेच काही दिवस गेले. तो लहानाचा मोठा झाला. कुळाचाराप्रमाणे व्रतबंधन केले, कारण मौंज झाल्याशिवाय वेदाभ्यास करता येत नाही. पण त्याला विद्या येत नव्हती. तो मंदबुद्धीचा होता, तसेच तो बहिरा देखील होता. त्यामुळे माता पिता जास्त काळजी करू लागले. अनेक देवांची आराधना केली, तेव्हा देवाने फळ दिले, पण ते असे पूर्वजन्मीचे पाप आडवे येत असावे असा विचार करून माता पिता फार दुःखी होत असत. नाना प्रकारे त्याला शिकविण्याचा प्रयत्न केला. केव्हा केव्हा संतापून पिता त्याला मारझोड करीत असत. तेव्हा त्या जननीस फार दुःख होत असे. आपल्या पतीला तसे न करण्याबद्दल ती विनवीत असे. ती म्हणाली, आपल्याला एकुलता एक मुलगा आहे, दुसरे मूल नाही. किती कष्ट भोगून आपण त्याला लहानाचे मोठे केले. विद्या वेद त्याला येणार नाही. विनाकारण त्याला मारून स्वतःला व मला मनस्ताप कशाला करून घेता. जो भोग असेल तो टळत नाही. त्याचे पूर्वकर्म असेच असेल तर त्याला कोण काय करणार. आता यापुढे पुन्हा त्याला तुम्ही मारलेत तर मी स्वतःचा प्राण देईन. मला त्याला दुःख झालेले पाहवत नाही. स्त्रीचे हे कथन ऐकून त्याने मनोमनी निश्चय केला व त्या मुलाला मारणे थांबविले. असेच आणखी काही दिवस गेले. त्या ब्राह्मणास भयंकर दुखणे आले व त्यातच त्याचा अंत झाला. तेव्हा माता व पुत्र दोघेच राहिले. त्यांच्या समोर उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न होता. भिक्षा मागणे हाच एक पर्याय होता व तोच मार्ग त्यांनी अवलंबिला. पुढे तो मुलगा विवाह योग्य झाला. लोक बुद्धिहीन व मूर्ख म्हणून त्याची निंदा करीत असत. त्यामुळे त्याच्याशी विवाह करण्यास कोणीही तयार होईना. लोक म्हणायचे, अरे निदान पाणी भरून तरी पोट भर. अरे मूर्खा, कुलनाशका, कसा तू या ब्राह्मणाच्या पोटी जन्मलास. तू तुझ्या वंशाला लांछन आणलेस. तू कुलनाशक आहेस. तुझ्या पित्याचे आचरण कसे होते व तुझे आचरण पहा. तुझ्या पित्याच्या विद्वत्तेची ख्याती चारही राष्ट्रात पसरली होती. ते वेद धर्मशास्त्र यात पारंगत होते. आणि तू मूर्खा, पित्याच्या नावाला कलंक लावणार आहेस का. भिक्षा मागून उदरनिर्वाह करतोस. तू आपल्या पित्याला अधोगतीला पाठवणार काय. तुला जनाची नाही पण मनाची तरी लाज आहे का. तू मनुष्य योनीत जन्म घेतलास, पण तो तुझा जन्म व्यर्थ आहे. तुझे जिणे पशु पक्षाप्रमाणे आहे. तुझ्या जगण्यात काहीच अर्थ नाही. तेव्हा तू गंगा प्रवेश करून आपला देह विसर्जन करावा, हेच योग्य होय. अशा प्रकारे लोक त्याला टोचून बोलू लागले. तो ब्रह्मचारी फार दुःखी झाला. आपल्या मातेला तो म्हणाला, हे माते, मी जिवंत असून नसून सारखाच आहे. सारे लोक माझी निंदा करतात. तुला मी पोसू शकत नाही. तुझ्या थकत्या काळात मी तुला सहारा देऊ शकत नाही. मग जगून फायदा तरी काय. मी दूर निघून जातो. गुरुमुनींचा विप्रस्त्री अंबिकेला उपदेश. पुत्राचे हे कथन ऐकून माता चिंतित झाली. तिला फार शोक झाला. तिला शोक आवरेनासा झाला व ती ढसाढसा रडू लागली. अशा प्रकारे शोक करीत दोघे माता पुत्र गंगा प्रवाहाजवळ गेली. तेथे त्यांनी विश्वंभर विश्वव्यापक योगी श्रीपाद वल्लभांना पाहिले. महाराज स्नान करीत होते. तेव्हा त्यांच्या जवळ जाऊन त्यांच्या चरणावर मस्तक ठेवले व म्हणाले, हे महाराज, आम्ही आमच्या आयुष्याला कंटाळून आपले प्राणार्पण करण्यासाठी येथे आलेलो आहोत. आत्महत्येचे महापाप लागेल तेव्हा हे स्वामी आम्हाला सद्गती लाभावी असा आशीर्वाद दे. हे ऐकून मुनींनी मोठ्या प्रेमाने व कृपाळूपणे विचारले, बाळांनो, तुमच्यावर असे कोणते संकट आले आहे जेणेकरून तुम्ही आत्महत्या करण्यास निघाले.
तेव्हा विप्र स्त्रीने आपली सर्व करुण कथा महाराजांना ऐकवली. म्हणाली, हे स्वामी भक्तवत्सला, आम्हा बालकांचे तारण कर. आम्हाला पुत्र संतती नसल्याने आम्ही फार दुःखित होतो. अनेक तीर्थांची पदयात्रा केली, अनेक व्रते केली, अनेक देवदेवतांचे पूजन केले, त्यांची आराधना केली. व्रते व उपवास किती केले म्हणून सांगू, ते अति झाले. पण इतकी आराधना करून पुत्र झाला तो असा निर्बुद्ध व महामूर्ख, ज्याची सारे जग निंदा करते. माझे पती वेदशास्त्र संपन्न होते, त्यांच्या पोटी हा मूर्ख उपजला. तेव्हा हे श्रीपाद श्रीवल्लभा, आम्हाला असा उपाय सांगा की जेणेकरून आम्हाला जन्मोजन्मी असा मूर्ख पुत्र होणार नाही. तू कृपेचा सागर आहेस. तुझी जगात दैन्य हरण करणारा दुःख निवारक म्हणून ख्याती आहे. शरण आलेल्या भक्तजनांचे रक्षण करण्यासाठीच हे कृपा सिंधू तू आलेला आहेस. म्हणून हे देवा, आम्ही तुझ्या चरणी शरण आलो आहोत. या संसारी जन्म घेऊन नाना कष्ट भोगले, सुखाचा लवलेशही आम्ही अनुभवला नाही. पुत्र झालेत, पण ते जन्म झाल्याबरोबर मृत पावले. त्यातल्या त्यात हा एक वाचला, हा एक पुत्र नसता तर माझे जिणे म्हणजे शेळीच्या गळाण असलेल्या स्तनासारखे व्यर्थच झाले असते. म्हणून हे देवा, पुढील जन्मी सर्व लोकांस पूज्य होईल असा पुत्र व्हावा, याचा उपाय सांगावा. तू जगात पूज्य आहेस, तसा पुत्र मला व्हावा असा काही उपाय मला सांगावा. ज्याला सकल लोक वंदन करतील असा पुत्र होईल, याचा उपाय सांगावा. म्हणून ती महाराजांच्या चरणी लागली. पुढे म्हणाली, त्या पुत्रामुळे माझा उद्धार होईल, पुन्हा पुनर्जन्म नको, सर्व पितरांना स्वर्गप्राप्ती होईल असा उपाय सांगावा. जो समस्त लोकांना पूज्य होईल असा सुपुत्र व्हावा अशी माझी मनोमन इच्छा आहे. हे त्या विप्र स्त्रीचे कथन ऐकून गुरु महाराजांनी सांगितले, हे स्त्री, तू शंकराची उपासना कर, म्हणजे तुला श्रीहरीसारखा पुत्र होईल. गवळिणीने व्रत केले, ईश्वराची आराधना केली म्हणून तिच्या घरी थोर अवतारी कृष्ण जन्मला. तसेच तू शंकराची आराधना कर, म्हणजे तुझ्या मनी जी आशा आहे ती पूर्ण होईल असे श्रीपाद यतींनी सांगितले. तेव्हा विप्र स्त्री म्हणाली, मी तसेच व्रत करीन. त्या गवळ्यांनी शंकराची कशी पूजा केली ते मला विस्तारून सांगावे असे म्हणून गुरु महाराजांच्या चरणावर तिने मस्तक ठेवले. तेव्हा कृपामूर्ती गुरु महाराज तिला सांगू लागले, शनी प्रदोषाच्या दिवशी तू ईश्वराची शंकराची पूजा कर. अशीच ईश्वराची पूजा पाहण्याचा अलभ्य लाभ त्या गवळणींना घडला. ती कथा स्कंद पुराणात सांगितली आहे, ती तुला कथन करतो. हे ऐकून त्या स्त्रीला अतिशय आनंद झाला. ती म्हणाली, हे स्वामीजी, तुम्ही फारच आश्चर्यकारक गोष्ट सांगितली. शनिप्रदोषाची पूजा पाहिल्याबरोबर कृष्णासारखा अवतारी पुरुष तिच्या पोटी जन्मला. मी जर हे व्रत केले तर मलाही तसे फळ प्राप्त होईल का? तेव्हा हे स्वामी, ते पूर्वीचे कथानक मला विस्तारून सांगा. तेव्हा गुरुराज म्हणाले, मी सांगतो ते नीट लक्ष देऊन ऐक. शनिप्रदोष व्रतकथा. उज्जैनी नगरीमध्ये एकदा मोठी विचित्र गोष्ट घडली. त्या नगराचा राजा चंद्रसेन हा मोठा धर्मज्ञ होता. शंकराच्या पार्षद गणांपैकी मणिभद्र नावाचा एक मुख्य पार्षद चंद्रसेन राजाला प्राणप्रिय मित्र होता. त्याने चंद्रसेनाला प्रसन्न होऊन एक चिंतामणी दिला व तो मणी चंद्रसेन आपल्या कंठात मोठ्या हर्षाने धारण करीत असे. त्या चिंतामणीचा प्रकाश कोटी सूर्या इतका होता. तो मणी राजाच्या गळ्यात शोभून दिसत असे. त्या मण्याचे लक्षण असे की लोखंड अथवा पाषाण ज्याच्यावर त्याचा प्रकाश पडेल त्याचे सोने होत असे. जे तुमच्या मनात असेल ते चिंतन केल्याबरोबर प्राप्त होत असे. अशी त्या मण्याची ख्याती असल्यामुळे देशोदेशीच्या राजांना तो चिंतामणी हस्तगत करण्याची इच्छा उत्पन्न झाली. कित्येकांनी प्रेमाने मागून पाहिले, काहींनी अरेरावीने घ्यावयाचा प्रयत्न केला, काहींनी तो विकत घेण्याची इच्छा प्रदर्शित केली. तसे देणार नसाल तर युद्धाला तयार व्हा,
असे म्हणून कित्येक राजांनी निरोप पाठविला. निरनिराळ्या देशातले राजे मिळून उज्जैनी नगरीवर चाल करून आले. पृथ्वीवर अपार सैन्य मिळवून त्यांनी उज्जैनी नगरी घेरून टाकली. त्या दिवशी शनिवार होता व त्रयोदशी होती. त्या दिवशी राजा एकचित्ताने पूजा करीत होता. राजा महाकाळेश्वर लिंगाची पूजा करीत होता. ती पूजा पाहण्यासाठी गवळणी व त्यांची मुले शिवालयात आली होती. ती शिवाची पूजा पाहून ती गवळी पोरे म्हणाली, चला रे, आपणही असेच लिंग करून पूजा करू. असे म्हणून लहान मुलांनी खेळ म्हणून आपल्या घराशेजारी पाषाण एक वटून शिवालय तयार केले. तसाच एक पाषाण ठेवून पत्री वगैरे वाहून शिवलिंगाची पूजा केली. 16 उपचाराने पूजा केली. उदक व नैवेद्य समर्पण केला. अशा प्रकारे ते गोपकुमार मोठ्या आनंदाने खेळत होते. तेव्हा गोपकुमारांच्या मातांनी त्यांना भोजनाकरिता बोलावले. तेव्हा सर्व बालके निघून गेली. फक्त एक बालक ते लिंग सोडून घरी जाईना. तेव्हा माता जवळ येऊन आग्रह करू लागली, परंतु तो हट्ट सोडत नव्हता. तेव्हा ती म्हणाली, अरे आता संध्याकाळ झाली, आता घरी चल. परंतु तो काही केल्या ऐकत नव्हता. तेव्हा ती गोपीण संतापली व त्या संतापात त्या मुलांनी शिवालय व लिंग यांचा जो खेळ मांडला होता तो मोडून टाकला. ती पाषाणे दूर फेकून दिली व घरी निघून गेली. ती पूजा मोडताच त्या मुलाने आक्रोश सुरू केला. त्याला फार शोक झाला. एकाएकी मूर्छा येऊन तो जमिनीवर पडला. लिंगस्थानी तंद्री लावून प्राण समर्पण करणार की काय असे वाटत होते. तेव्हा शूलपाणी त्या गोपी सुतावर प्रसन्न झाले. ते शिवालय लखलख चमकायला लागले. त्याचे सूर्यासारखे तेज पसरले. ते लिंगही प्रकाशित झाले व रत्नमय दिसू लागले. हे पाहून तो कुमार जागा झाला. गौरी रमणाने आपल्या निज स्वरूपात त्या बालकाला दर्शन दिले. त्याला हात धरून उठविले व म्हणाले, हे बाळा, मी तुझ्यावर प्रसन्न झालो. तुला पाहिजे तो वर माग. तेव्हा तो बालक म्हणाला, माझ्या मातेने माझी पूजा मोडली म्हणून तिचा कोप करू नये, तिला क्षमा करावी. तेव्हा ईश्वर म्हणाले, हे बाळा, ज्या गवळणीने प्रदोष समयी पूजा पाहिली ती कृष्णाची आई होईल. तिच्या पोटी प्रत्यक्ष विष्णू अवतार येऊन जन्म घेतील. तिने माझी पूजा केली नाही तरी ती विष्णूचे आपल्या पुत्राप्रमाणे संगोपन करील व पालन पोषण करील, कारण तिला पूजेचे दर्शन घडले आहे. तू जी जी इच्छा करशील ते तुला प्राप्त होईल. तुझ्या वंशात सर्व प्रकारचे सुख प्राप्त होईल. पुत्र पौत्र होऊन सुखाने राहतील. अशा प्रकारे आशीर्वाद देऊन गिरिजापती लिंगस्थानी गुप्त झाले. त्या गोपी कुमाराला जसे शिवालय रत्नखचित दिसले होते ते तसेच राहिले. पोटी सूर्याचा प्रकाश पडल्यामुळे ते शिवालय मोठे सुंदर दिसू लागले. लोकांना वाटले हा प्रकाश म्हणजे सूर्यप्रकाशच होय. जे परराष्ट्र राजे आले होते तेही विस्मित झाले. त्यांना मोठे कौतुक वाटले. त्यांच्या मनातील द्वेष जाऊन त्यांनी राजाला भेटीसाठी निरोप पाठविला. अशा त्या पुण्यवान राजाला कोण विरोध करू शकणार. त्या पवित्र नगरात रात्री देखील सूर्यप्रकाशाप्रमाणे उजेड पडला होता. राजाने त्यांना आमंत्रण पाठविले. राजाने मोठ्या प्रेमाने विचारले, रात्र अंधारी आहे तरी सूर्यप्रकाश इतका लख्ख कसा पडला. तेव्हा चंद्रसेन राजासहित सर्व राजे त्या गवळ्याचे शिवालय पाहावयास आले. त्या गवळी कुमारास सर्व वृत्तांत विचारला. त्या पुत्राने संपूर्ण कथानक सांगितले. तेव्हा राजे फार आनंदित झाले व म्हणाले, तू ईश्वराचा भक्त आहेस, तू राजा होशील. सर्व राजे निघून गेले. चंद्रसेन राजा निर्मळ राहिला. जो शनी प्रदोष पूजा करतो त्याला कोणतेच भय राहत नाही. गवळी कुमार घरी गेला व मातेला सर्व वृत्तांत सांगितला. तुझ्या पोटी नारायण अवतरून येणार आहे असा तुला वर दिला आहे. मनात संशय ठेवू नकोस. कर्पूर गौर प्रसन्न झाला असून तू प्रदोषाची पूजा पाहिलीस. तुझ्या हातून प्रदोष पूजा मोडली गेली तरी याबद्दल शंकराने तुला क्षमा केली असे श्रीपादांनी सांगितले व म्हणाले, तुझ्या मनात असेल
तर माझ्यासारखाच तुला पुत्र होईल, तेव्हा निश्चयाने शनी प्रदोषाची पूजा कर. असे म्हणून श्रीपाद मुनींनी तिच्या कुमारास बोलावून त्याच्या मस्तकावर हात ठेवला. तेव्हा तो तत्काळ ज्ञानी झाला. तेथे उपस्थित असणाऱ्यांना मोठे आश्चर्य वाटले. त्या विप्र स्त्रीला देखील आश्चर्य वाटले व म्हणाली, हाच खरा ईश्वर होय. पूर्वजन्मीचे पुण्य होते म्हणून गुरुनाथ मला भेटले. हे देवा, तूच ईश्वर आहेस. प्रदोषकाळी मी तुझीच पूजा करीन. तुझे वाक्य खोटे होत नाही. तुझ्यासारखाच मला पुत्र व्हावा असा निश्चय करून श्रीपाद मुनींची ती प्रत्येक प्रदोषाला पूजा करीत असे. तिचा पुत्र महाज्ञानी झाला. नंतर त्या स्त्रीने त्याचा विवाह करून दिला. त्याला पुत्र पौत्र झाली. असा गुरु कृपावंत होतो व भक्तांचे रक्षण करतो. आता या पुढील कथानकाचे समालोचन आपण पुढील अध्यायात पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार अर्थात संदर्भ घेऊन श्री गुरुचरित्र ग्रंथाचे वाचन व मनन श्री राजलक्ष्मी पब्लिकेशनने श्री गुरुकृपेने भक्त भाविकांसाठी मांडण्याचा प्रयत्न या अध्यायात केलेला आहे. सर्वांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. इति अध्याय 8. ओम तत्सत.